नमस्कार मंडळी, आपलं स्वागत करतो कोकण सिरीजच्या पार्ट 3 मध्ये. माझ्यासमोर दिसणारा सूर्योदय कसं काय, हा सुंदर बीच कसं काय, त्यात आमच्या गाड्या लागलेल्या रोडला हे कसं काय, आणि हा घाटातला प्रवास ह्याच्या मागची कहाणी सांगतो. तर गणपतीपुळ्यातून आमच्या गेस्ट रूममधनं आम्ही निघालो मस्तपैकी 6:10 कोल्हापूरच्या दिशेने. त्यात हे आम्हाला कोकणी स्टाईलची शाळा दिसली, ती आम्ही बघितली. त्यानंतर गणपतीपुळ्याचा जो बीच आहे तो लांबून बघितला, तिथं फोटो वगैरे काढले. त्यानंतर गाड्या घेऊन आम्ही निघालो आरेवारे बीचकडे. हा तोच बीच आहे जो स्वप्नील जोशी सरांना खूप आवडतो. आम्ही फक्त ऐकलं होतं, पण हा बीच इतका सुंदर आहे आणि तो ज्या वेळेला आम्ही अनुभवला आणि इथं पोचलो त्यावेळेला उगवणारा सूर्य आणि बीच कॉम्बिनेशन खूप सुंदर होतं आणि खूप शांत वातावरण होतं. खूप एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही आमच्या गाड्या काढून कोकणातल्या गल्लीबोळातल्या रस्त्यांनी आम्ही मस्तपैकी निघालो. त्यात आम्ही हायवेला पोचलो. हायवेला पोचल्यावर जरा वेळ थांबा घेतला, गाड्या रेस्टला लावल्या आम्ही मस्तपैकी. त्यानंतर आंबोली घाटात आलो. आंबोली घाटात आल्यानंतर रिच्युअल्सप्रमाणे फोटोज वगैरे काढले. थोडा वेळ आंबोली घाटाचा अनुभव घेतला. पावसाचं वातावरण झालं होतं त्यात. त्यानंतर गणपतीपुळे ते पन्हाळा आम्ही 170 किलोमीटर आलो होतो. ज्योतिबाचं मंदिर इथं येऊन पाया पडलो देवाच्या. हे आमचं कुलदैवत आहे. माझी आई म्हणाली होती की देवाच्या पाया पडून ये. त्यानंतर बहिणीने आपल्याला हँडशेक दाखवला. त्यानंतर गाड्या काढून आम्ही मस्तपैकी बारामतीच्या दिशेने निघालो. विक्रम तिकडून टेंभुर्णीला गेला कोल्हापुरातून आणि मी बारामतीच्या दिशेने आलो. राईड खूप सुंदर झाली. आपल्या ह्या राईडचा संपूर्ण ब्लॉग आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर येणार आहे, तर सर्वांनी नक्की तो फॉलो करा आणि सबस्क्राईब. मी लिंक बायोमध्ये दिलेली आहे. नमस्कार. आजचा ब्लॉग संपला.